हॅलो माय डिअर फ्रेंड्स, कशा आहात तुम्ही? तुम्ही सगळे ठीक असणार. माझ्या चॅनलवर तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. आपल्याकडे 14 एप्रिलची तयारी चालू आहे. ही 14 एप्रिलसाठी मेहंदी वगैरे काढण्यात चालू होती. तर तुम्ही बघू शकता परिसर कसा मस्त सजलेला आहे. विहार पण खूप मस्त सजवण्यात आलेला आहे. पोस्टर वगैरे बॅनर वगैरे लावले. विहारामध्ये 12 वाजण्याची वाट बघण्यात येत होती. म्हणजे सगळे मंडळी 12 वाजेपर्यंत थांबलेले होते, कारण की 12 वाजता आपण सेलिब्रेशन स्टार्ट करणार होतो, आतिषबाजी करणार होतो, फटाकडे फोडणार होतो. तर हे आपलं बुद्ध विहार आहे. वर काही मुलं फटाकडे वगैरे घेऊन थांबलेले होते. उत्साह होता मनामध्ये. आतिषबाजी बघू शकता कसली भारी वाटत होती. रोषणाई सगळे इकडे. जन्मले भीमराव अशानुसार हा आपलं स्टार्ट झालं होतं. आणि इथे बघू शकता आजी आपल्या मानवंदना देत होत्या. आणि इथे पण भगवान बुद्धांना मेणबत्ती वगैरे अगरबत्ती वगैरे लावली होती. त्यांना त्रिवार वंदन केलं. आपली सुशीला आजी पण त्रिवार वंदन करत होती. सगळ्यांनी त्रिवार वंदन केलं. पुढे मग 12 झालं. त्याच्यानंतर हा कार्यक्रम आटोपला. डायरेक्ट सकाळीच मग उठले. त्याच्यानंतर संजूच्या हातावरची मेहंदी बघू शकता खूप मस्त अशी रंगली होती. इथे बाबा आपले हार वगैरे करत होते. आणि बाकीची तयारी आपली. आणि आमचा तेजस बघू शकता नवीन ड्रेस घातल्यामुळे आतू कसा दिसतो म्हणून दाखवतात. त्याचे पप्पा माझे मोठे भाऊ दादा संतिक सैनी दलामध्ये आहेत, तर त्यांची तयारी चालू होती. त्याला अशोका ड्युटी लागलेली होती म्हणून तर तो तिथं जात होता त्याच्या ड्युटीवर. तर कसा दिसतोय माझा भाऊ कडक. तर इथे बाबांची तयारी चालू होती. बाबांसोबत फोटोशूट वगैरे झाला. मग आपण आलो विहारामध्ये. इथे वंदनाताई आणि माझी आजी गाणं म्हणत होते. गाणं बघू शकता तुम्ही, ऐकू शकता. इथे दादाने एक सुंदर असं गाणं गायलं. दादाचं बघू शकता. काही मुलांनी भाषणे वगैरे दिले होते. बाबासाहेबांच्या जीवनावर आधारित असे भाषणे वगैरे केले होते. खूप छान असे भाषण झालेत मुलांचे पण. त्यांचं स्वागत करण्यात आलं. त्यांना बक्षीस वितरण झालं. खूप मस्त फील होत होतं. मुलांचा उत्साह वाढवणे हे आपल्या हातात असतं. तर त्याचप्रमाणे ते झालं. इथे या मुलीचं तुम्ही संभाषण ऐकू शकता. छान असं हिने भाषण इथे दिलं होतं. त्यानंतर आर्याजी वगैरे तिचं स्वागत करत होते, तिचे फोटो वगैरे करत होते. खूप छान असं भाषण झालं. त्यानंतर मग आम्ही फोटोशूट वगैरे करण्यासाठी उभी राहिलो. वंदना वगैरे सगळं झाल्यानंतर हे आपल्या बुद्धविहारामधली विश्वशांती बुद्धविहारामधली भव्य अशी गौतम बुद्धाची मूर्ती आहे. शेजारी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची प्रतिमा आहे. आणि त्याच्या खालीच माता रमाबाईची आहे. ही आमची चिमुकली विहारामध्ये येत होती साडी वगैरे घालून. बघू शकता हिचं क्यूट अशी दिसते.
जेवण म्हटलं. त्याच्यानंतर आम्ही निघालो बाहेर. भर उन्हात आम्ही बाहेर निघालो. मी, माझा भाऊ आणि माझे मिस्टर, तिघंजण. मिस्टर गाडी चालवत होते आणि भर उन्हात आम्ही असं बाहेर निघालो, कारण की मला बघायची होती रांगोळी. खूप मोठी अशी रांगोळी काढली होती जुन्या बसस्टँडवर. तर आम्ही गेलो तिथे. मग खूप मस्त भारी असं वाटत होतं. अशोक वाटिकेवर पण स्टॉल वगैरे लागले होते. कोणाला थंड पाणी, कोणाला पन्ना वगैरे होता. तर इथं तुम्ही बघू शकता मस्तपैकी. मग आम्ही आलो उड्डाणपुलांवर. उड्डाणपुलावर तुम्ही बघू शकता सुंदरबाई टावरच्या एक्झॅक्ट समोर आपलं भव्य अशी रांगोळी काढली होती जुन्या बसस्टँडवर. तेही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची. बघू शकता तुम्ही. खूप मस्त अशी रांगोळी काढली होती. खूप छान असं वाटत होतं. 18,000 फुटाची होती. त्यामध्ये मी छोटीशी रील बनवली आणि तिथून आम्ही पुढे निघालो. मग आम्ही उसाचा रस वगैरे पिला आणि उसाचा रस पण, कारण की ऊनच तेवढं होतं, मग उसाचा रस पिणं गरजेचं होतं. म्हणून उसाचा रस वगैरे पिला आम्ही आणि तिथून मग उसाचा रस घेतल्यानंतर थोडंसं बाहेर फेरफटकाच मारला. डायरेक्ट संध्याकाळीच आम्ही गेलो घरी. तर संध्याकाळी पण रॅलीज वगैरे निघालेल्या होत्या. DJ वगैरे होता. शिवनीमध्ये खूप मस्त असं भारी वातावरण होतं. बघू शकता तुम्ही. खूप मस्त लहान मुलंपर्यंत सगळेच नाचत होते. हे आपलं सुलाई बुद्ध विहार आहे. इथे पण आपण म्हणजे होतं DJ वगैरे. हे आपलं अशोक वाटिका आहे. अशोक वाटिकेला पण मिरवणुकी वगैरे निघालेल्या होत्या. खूप जास्त गर्दी होती. म्हणून मी जास्त शूटिंग नाही घेतलं. मग दुसऱ्या दिवशी परत गेले होते अशोक वाटिकेवर. तर त्या दिवशी पूर्ण असं शूटिंग काढलं. तुम्ही बघू शकता हे. तर हे आपलं मेन गेट आहे. मेन गेटमधून आलं की समोर सगळ्यात आधी आपल्याला भगवान बुद्ध यांची प्रतिमा दिसते. तर बघू शकता किती सुंदर अशी निरागस तथागत गौतम बुद्धाची अशी प्रतिमा इथं ठेवलेली आहे. खूप भारी असं वातावरण वाटत होतं हे. दुसऱ्या दिवशी पण म्हणजे ऑब्व्हियसली कुठेही गेलं तर शांतता असतेच इथे. मग दुसरं आपण घेतलं त्रिवार वंदन केलं तथागत गौतम बुद्धांना. मग डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना त्रिवार वंदन केलं. तिथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि तथागत गौतम बुद्ध आणि महात्मा ज्योतिबा फुले यांची तिघांची प्रतिमा इथं आहेत. बघू शकता तुम्ही. खूप मस्त असं दिसत होतं. दुसऱ्या दिवशीसुद्धा रोषणाई तेवढीच होती, लाईटिंग्स होत्या आणि लोकं पण तेवढेच जमलेले होते. जास्त नव्हते, पण होते, म्हणजे जास्त नव्हते, पण तरी पण होते त्यांच्या हिशोबानुसार, नाही का. मग तिथून निघालो परत. दुसऱ्या दिवशी पण तेवढाच जल्लोष, तेवढाच उत्साह लोकांच्या मनामध्ये होता. तेवढीच उत्साहाने त्यांनी रॅली काढली. बघू शकता तुम्ही. काहींच्या हातामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे फोटोज वगैरे होते आणि मुलं मुली मस्त नाचत होते. हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा. थँक यू फॉर द वॉचिंग.